नवनाथ भक्तिसार अध्याय 7वा। श्री गणेशाय नमः। जय जय पंकजाक्षा कमलापते कमलपात्राक्षा गुण रूपा गुण सर्वेशा महादक्षा रघुत्तमा। हे कमळ मित्र कुळभूषणा रावणांतका रघुनंदना। पुढे बोलवी ग्रंथ रचना जेणे श्रोत्या सुख वाटे। मागिले अध्यायी कथा सुरस काळिका देवी मच्छिंद्रनाथास प्रसन्न होऊन वरदानास साबरी विद्या तुली। तेथून आला हरेश्वराशी गदा तीर्थ स्नान उद्देशी। स्नान करुणी पर्वताशी प्रदक्षिणा आरंभिली। सवेची तामचिरनाथ तो वीरभद्र पातला स्नानातीत। मानव वेश जोगी कृत्य त्रिशूळ डमरू धनुष्यादी। शैली शेंगी नादाद्भुत नाद नव्हे तो अगम युक्त। साधक रहिताचा स्वार्थार्थ परिणाम सुचवी। आओ ती शिंगी नोहे देवता साधक जनाची कामदुहिता। पूर्ण करावया परिणामार्था बोधवी प्रवेशती। रजतम तत्व तृतीय गुण महामारक अति कठीण। ते त्रिवर्ग करीती खडतरपण ऐक्य केला त्रिशूळ तो। या परिगमनिती गम बीजाचे सारव्य तक्त तेजे पुंजे। त्याची पंतिका दावी करा भोजे। विशाळ डमरू विराजला सगुण कथा सप्तधातू। गुणी भरला गुणांती तू। नवरस रंगा सात झाला व्यक्तू। हरिगुणीची मुक्त होई का। काम क्रोध षडास विकार। सत्वाचे शत्रू अनिवर तया जिंकिता विवेक फार। षडगांडीवर विराजले आओ शरण भेतो जान युक्ती। काम क्रोधाते देत मुक्ती गांडीव नव्हे ते विषय मुक्ती। ज्ञान शरीरी विराजले आगा शरण म्हणू ते ज्ञान दिवटी। ज्ञान तमीचे द्वंद्व निवटी। अलक्ष संवधान पूर्ण कोटी भेदावया सर्वता। ऐसा महाराज प्रतापरुद्र द्वंद्वलेशे नशे मनी वीरभद्र। अज्ञान तमीचा महाचंद्र मच्छिंद्रनाथा ते भेटला। मच्छिंद्र करुणी तसे स्नान वीरभद्रे तसे स्नाना लागून। ओ मार्गे मच्छिंद्रनाथा ते पाहून उभा केला अटकोणी। करुणी उभे नमना नमन म्हणे स्वामी तुम्ही कोण। येरो म्हणे मच्छिंद्रा विधान निर्दयी मिरवितसे। येरो म्हणे कवनपंथी अभ्यास मिरवितसा जगाप्रती। येरो म्हणे जोगी नीती नाथपंथी मिरवितो। येरो म्हणे कोण दर्शन मच्छिंद्र म्हणे जोगी महिमान। शैली कंता मुद्राभूषण निजांगी मिरवितसे। वीरभद्र म्हणे मुद्रासन न घालिता फाडिले कान। येरो म्हणे गुरु प्रसादे करुण मंतनी निर्मिला एक। वीरभद्र म्हणे काय पाखंड व्यर्थाची उगले वाढोनी बंड। जगा माझी मिरुता काळे तोंड योगा योग दिसेना। तरी आता योगद्रमा मुद्रा सांडी या नसती उत्तम। नाही तरी शिक्षा पावशी नेमा ठाई ठाई महाराजा। आगा तव गुरु ऐसा कोण वेदविधीच्या प्राज्ञे करुण। पूर्ण आगळिक पंथ निर्मुन जगा माझी मिरवितो। आगा स्वबुद्धी तर्क करुण भलतेची मत करी स्थापन। तो प्राज्ञिक नव्हे मूर्खाहून शतमूर्ख म्हणावा। ऐशी ऐकता भद्र गोष्टी मच्छिंद्र संतप्त झाला पोटी। म्हणे मशका खोटी वल्गना करशी अपार। अरे शतमूर्खाहुनी मूर्ख म्हणून बोलशी दुःखदायक। परात्मा क्षोभोनी पातक भारवाईला निजमोळी। अरे आत्मा शोभता पराचा पार भार होय ब्रह्मांडीचा।
तस्मात तव गुरु कायचा तुझा गुरु विलोकेशी. अरे नष्टा दुर्जना दमा तव दर्शने स्नान करणे आम्हा. आता उगाची जाय आपुल्या कामा शिक्षा पावशील मम हस्ते. ऐशा परिमजनाथाचे भाषण ऐकता वीरभद्राचे क्षोभले म्हणे म्हणे भ्रष्टा तुझा प्राण आत्ताची घेईन एकाळी. मग करी कवळोनी सायकसान सत्वर रगडूनी गुण निर्वाण अर्धचंद्रबाण तुनी काढिला. ते पाहुणी मच्छिंद्रनाथ म्हणे पतित झाला शिवन्मत. अरे उद्धटा आपले आहेत जगा माझी विरिशी. अरे सायक सन सिद्ध करून सोंगे धाविशी मज लागून परी बरवेनो हे मरण ये काळी पावसी. अरे आयशे सोंग जाऊन मज कारण कित्येक झाले अवलोकून. बहु रुपयाचे खडतरपण शुरत्वपणी मिळवेना की आजा कंठीचे लंबस्तन परिनाथुडे त्यात दुग्धपान. तेवी तू दाखविशी अवभाव करून परीक्षणे क्षीण होशील की. वीरभद्र म्हणे मूर्ख ऐक तू ते दावीन यमलोक. तव आयुष्य सरले सकळी ग म्हणून येथे आलासी. तरी मी तू काळ यक्ष प्रगट झालो आहे प्रत्यक्ष. तरी तव गुरु प्रताप दक्ष कैसा आहे पाहू दे. मच्छिंद्र म्हणे मशकासाठी मेरू मिरविल काय नगा पोटी कोटी. ही महाक्षीराब्दी घेऊन नरोटी भीक मागेल पोटा दे. मूर्ख ऐक वचनार्थ मम गुरुचा मौळी वरदास्त. तेने होतसे शरणागत मानव दानव देवादी. येथे आर बघा तुझा पाड किमर्थ आधी मिरविशी कोड. महासविता तप्त उजेड खग्गे जाते मिरवेना. वीरभद्र म्हणे तू काय करीशी मरण काळी फाटा फुटला तुझशी. आता क्षणेक भूमीपाशी नव्हता ऐसे करीना. अरे तव ग्रीवेचे काळ फाश आधीच पावले आयुष्यनाश. म्हणून मूर्खा तू ते हौस ये वादास पुरलसी. ऐसे म्हणून वीरभद्रा ते गुणी सज्जिले आश्रय निंदाना. म्हणे भ्रष्टा सावधान राम मंत्र जल्पिका. मच्छिंद्र म्हणे राम मंत्र तू ते वाटला पवित्र परी. तेनेची सुखी पंचवक्र दुःख खलेश मुकलासे. अरे राम मंत्रे वाल्या तारला ते नाम तारील आत्ताची मजला. परी सावध तू होई का वाईला राम मंत्रा वेगळा. ऐसे म्हणून कक्षे जोडी लखुनी भस्म करी कवळी. मग शस्त्राश्री तेने काळी वज्रस्थापना जल्पदसे. पूर्ण प्रयोग घालून दाटी भोवती फिरवी भस्मची मुठी. तेने करुणी बुंद दाटी दाई दिशा विनितसे. अनेक करी कवळुनी भस्मची मुठी याशी विलोकी योग द्रुम. तो वीरभद्रे सायक परम निर्वाण बाण सोडिला. तो बाण येथा किंकाटत दृष्टी पाये मचरणात. मग आपुले मनी मनात बाणाये तृणासम. ऐसे म्हणून स्तब्ध दृष्टी उभी करी कवळुनी भस्मची मुठी. तव तो बाण नभापोटी संचरून उतरतसे. मचरनाथाने लक्षुनी खाली उतरतसे घ्यावया प्राण. तो सकळ बळे वज्र येऊन महाप्रार करीतसे पै झाले. तरी ते वज्र वरिष्ठ आदळताची बाण झाला पिष्ट. ते पाहुनी वीरभद्र वरिष्ठ परमचित्ती क्षोभला. मग शक्ती आश्रय दिप्यमान योजिता झाला रुद्रनंदन. सज्ज करुणी सायक संधान साधुनिया प्रेरिले. सवेची काढून दुसरा बाण नागास्त्र तयावरी स्थापून. तोही चिंबित पावला गगन पाठोपाठ शक्तीच्या. परी ती शक्ती बलाढ्य बहुत स्वर्गी मिरवे शब्द करीत. ऐकता शब्द भयभीत सकळ मयी झाली असे. दिग्गज पळती रानवरान शेषन ठेवी आपुली मान. वरा पाहुणे अति निर्वाण दंताने मयी सरसावी. कुर्म करीत असे सबळ पृष्टी पाहू पातले देव विमाने थाटी.
ते पाहुनी कपाट पोटी संचरू पळताती देव अभिमानाने हडबडत पाहुनी उडगणू पळती पड सोडून आपले कार्य उघड नभा माझी सरळले देव मानव यक्ष दैत्य म्हणती पावला प्रळय मृत्यू ही शक्ती नोहे प्रळय समस्त मही बुडविल अडदसे सबळ वरिष्ठ ती मही कापत तेने नाग खड्याची कांचनी होत मायलेक चुकुनी निश्चित रुदन करती अमरडे सहस्र विजेचा कडकडाट दावून शब्द निवार लोट नव मंडळ पाहुनी नीट शक्ती भेदिली वज्रांते तेने वज्र तीक्षीण होऊनी पडले गगनाऊनी पुढे मैत्रनाथाचा लक्ष्मी प्राण हरवया येतसे यावरी नागास्त्र निश्र ते पाहुनी मैत्रनाथ त्वरे कवळुनी भस्मची मुठीत रुद्रास्त्र प्रेरित असे त्या सवेची अजूनी खगेंद्र अस्त्र पाठोपाठ प्रेरित परे रुद्रास्त्र झाले व्यक्त रुद्र एकादशी प्रतापी एकादश रुद्र चुडामणी शक्तीचे तल्लीन करी कवळुनी तेने हस्तपाद मूर्धनी क्षीण होऊनी पडेली शक्ती पडिता खचुनी मही रुद्र मिरवले अदृश्य देही एरीकडे खगेंद्र अदृश्य अस्त्र बक्षितसे तेने नागास्त्र त्वरित अदृश्य झाले युद्धरहित यावरी अस्त्र विनितासुत तोही झाले अदृश्य यावरी वीरभद्र प्रतापतरणी वातास्त्र प्रेरिता झाला गगनी ते मचनाथ विलोकनी पर्वतास्त्र सोडितसे तेने कोंडीला गावात मग वज्रास्त्र प्रेरी महारुद्र तेने करुणी चूर्ण पर्वत अदृश्यपणी विरला यावरी परतापी वीरभद्र त्वरित प्रेरिता झाला अग्न्यास्त्र ते पाहुणे मचनाथ जलदास्त्र प्रेरितसे तेने सकळ अग्नी विजून करीते झाले अदृश्य गमन यावरी वीरभद्र कामास्त्र सोडून कामव्यथा योजितसे यावरी विरक्तनाथ मच्छिंद्र प्रेरिता झाला सत्यास्त्र तेने करुणे काम पळत मुख पावला रतिसंगे यावरी वीरभद्र दक्ष प्रेरिता झाला मोहनास्त्र ते पाहुनी मैत्रनाथ संजीवनी प्रेरितसे वीरभद्र तो वैश्वानर प्रेरिता झाला दानवास्त्र मच्छिंद्रनाथ अति तत्पर देवास्त्र प्रेरितसे मग आश्रे ती सबळवंत देवदानव प्रगटले अमित ते पाहुनी अवयंता ते स्वग्रीवा तुकविती परस्पर धन्य धन्य वदोनी हृदय करती मान गदगदोनी हास्य वचन एकमेका ते बोलती वीरभद्र म्हणे सकळ मही वीर जिंकिले भद्र विद्ये प्रवाही परी मच्छिंद्रा तुझ समान देखील नाही कोणीच मच्छिंद्र म्हणे वरदहस्त पुढे पहा भद्र जात एरी म्हणे अविनाशवंत गुरु आहे माझा की वीरभद्र तुकुनी मान म्हणे गुरु तुझा हे प्राज्ञ आणि तू ही अशी धन्य प्राज्ञिकवंत सर्वज्ञ ऐसे देवास्त्र युक्ती प्रयुक्ती दानव करुणी सकळ शांत अदृश्यपणे स्वस्थानात जाऊन पोहोचले यावरी वीरभद्र ब्रह्मास्त्र प्रेरिता झाला अति पवित्र ते पाहुनिया वरदपात्र विद्यास्त्र प्रेरितसे ते प्रगट चतुर्भुज मूर्ती विधी लागे चरणाप्रती यावरी कार्तिकास्त्र भद्रजाती सोडिता झाला तक्षणी ते पाहुनी आदत्त वरदपानी श्रीहस्त्र सोडी गगनी ते बोलता लावण्य खानी स्वामी लागी विविती तेने करुणी कार्तिकास्त्र तक्षणी झाले शांत यावरी रुद्र तो कालास्त्र प्रेरिता झाला तक्षणी ते पाहुणे मच्छनाथ माया प्रेरिलास्त्र तेने काल भक्षुनी पवित्र पंचतत्व कवळीतसे ते पाहुणे सकळ देव करिते झाले मच्छिंद्रास्तव म्हणती महाराजा युग भाव सकळ नाश पावेल की म्हणती महाराजा कलिबाग पुढे आहेत अनंत युग तो आजी तुम्ही सकळ याग विनाशरूपी पाहता की तरी आता कृपा करून महाप्रळय घ्यावरून मग देव गणी श्रवणी ऐकून वासनिकास्त्र प्रेरितसे
तेने महाप्रळयाला माया उत्पत्ती प्रयोग राहिला. मग सकळ विमाने उतरवून मैला देव नमिती मचिंद्रा. ब्रह्म विष्णू आणि रुद्र स्तवने केला शांत मचिंद्र. मग सनिध्य बोलावून वीरभद्र करी कर भीती. म्हणती कवी नारायण मचिंद्रनाथ तरी आपण वाढवी सदैव प्रीत. ऐसे वीरभद्रा ते सांगून समस्त प्रेमे प्रीती वाढविती. यावरी बोले भद्र प्रसन्न होऊन की मचिंद्रनाथाची कामना कोण ती मीच पूर्ण करीन वरद चित्ते करुण्या. धन्य आहे मचिंद्रनाथ युद्धी कुशल प्रधावंत. धन्य श्री गुरु मिळाला त्या ते प्रधावंत आगळा तो. मज समान युद्ध ये नेमी पातुलो याशी युद्धभूमी परी न देखो युद्ध समागमी. मचिंद्रनाथा समान पुरुषार्थ म्या पूर्वी रावण बळी भांडून सुखे देववीर रणी आणून. किन्नर गंधर्व थकीत जाण नाही पुढे ठेले मम युद्धी. कल्पांतक भैरव माते नाम देते झाले सुरवर उत्तम. माझे जिंकवया युद्ध कर्म मिळाला नाही कोणीच. परी आजी खातरी कृत्य केली आहे मचिंद्रनाथे की करी कवळोनी हृदयाते. धरिता झाला सप्रेमे मने महाराजा युगरमा वेदक कामना असेल तुम्हा तरी ती सांगोनी रुद्रोत्तमा वर्ध सुखा पोडावी. ये रे म्हणे बा महाराजा एक अर्थ तू करुणी माझा परी त्याचे फळ देऊनी ओझा लोका उपकारी मिरवावे. जैसा एक वायूच्या दिन यथार्थ वर्षा काळी मेघ वर्षे जलाते तेने तुष्ट होय क्षितीत चराचर घेई. तन्याय कामना चित्ती विकार सांडी वरली माती. तरी कार्या गंधाच्या बैसोनी पार्थी लोक उपकारी मिरवावे. तरी तो अर्थ म्हणाल कोण महाराजा करी श्रवण म्या कामनी वरिला विद्या काम साबर विद्या महाराजा. तरी त्या मंत्रा बोले करून आपण वैवाटा ये देई धर्म. त्वरे जाऊन जगाचा काम मंत्रपाठी पुरवावा. एवं वर पौर्णिमाते लोट लोटावा कृपा सरिते. मग अवश्य म्हणून मचिंद्रनाथा ते कार्य सहसा करीन मी. ऐसे बोलूने परशयुक्ती करतला देत प्रसन्न चित्ती. या परी सकळ देव बोलती प्रसन्न होऊन तया ते. म्हणती वीरभद्रे दिलावर दया साई असो आम्ही समग्र. मंत्रपोटी कार्य थोर आम्ही करू सहसाई. ऐसे बोलूनी वरदयुक्ती मग मचिंद्र म्हणे नमस्कार सर्वाप्रती. रुद्र ब्रह्म चक्रवर्ती भावे करुणी नमेला. विष्णुपदी ओपिता मोळी तोही त्याते कृपेने हाळी परम प्रेमे हृदय कमळी. धरिता झाला स्नेहने तो म्हणे वस्ता पूर्ण कोटी. येथे पडता जीव संकटी माझे स्मरण करता ओटी. दृश्य होईन त्या ठाया दृश्य होता संकट राशी निवारीन मी निशेशी. मग चक्र अस्त्र देऊन त्याशी तुष्ट मानसी केला तो. यावरी नंदीश उमानाथ तोही प्रसन्न होऊन त्या ते प्रेमे कवळून हृदया ते त्रिशूळास्त्र उभितसे. या परी नाभिय तनया नाभिया तोही वदे प्रसन्न चित्ता. शापादीप सविता संजोगिले तयाशी. जे वाणीने निगे अक्षर ते होय साचोकार उभा. शुभ शुभ कर्म फळे पावती गोमट. ऐसे वधुनी विधिराज तुष्ट केला तपोभुज. यावरी शक नमी ओज तोही वर पितसे. मग वज्र अस्त्र कापूर्ण त्याते दिदले कृपा करून. मग अस्त्र मंत्र सांगून वरदास्त उपिला. यावरी नमिता देव कुबेर तोही उनी उद्धार. सिद्ध मंत्र देऊनी समग्र दाशी केल्या तयाच्या. यावरी वरुण भावे नमिता तोही प्रसन्न होनी चित्ता.
अपार मंत्र दे भोगता केला असे त्वरेने त्या मंत्राचा होता पाठ आपाप धरते निर उठे सकळ सरिता लोट लोटुनी लोट दिशे दिशा मिरविती या परिणमी तो दिमर्दुनी तोही आला दे चित्त कामनी वर देदला मंत्र अग्नी स्मरण होता प्रगटावे यावरी नमिता देव अश्विना तोही देत मंत्र मोहनी असो सर्व देव वर्धमानी एकमेकाने ओपिला एका पुलाले आसन योजून सिद्ध करते झाले गमन यावरी मच्छिंद्र वर हात जोडून विनंवितसे सकळी का म्हणे महाराजा स्वर्गवासी माते कामना वेदली जीवाशी की मणिकर्णिका स्नानाशी मानवाशी आदर चित्ती वाटत असे तरी माते करावया स्नान न्याल जरी कृपे करून तरी येऊन या कामना पूर्ण करीना पुली महाराजा ऐशी ऐकुनी वचनयुक्ती सकळ प्रसन्न झाले चित्ती मग स्वय विमानी वाहुनी श्रीपती घेऊन या चालिला विमानाने आपुले बहुत त्वरे पातले वैकुंठात मग आपुले आसनी वचनात नेऊन या वैसविला आसने शयने भोजने एकत्रपणे वर्ते चक्रपाणी सकळ देव पातले स्वस्थाने मच्छिंद्र वैकुंठी राहिला मग नित्य मणिकर्णिकेचे स्नान मच्छिंद्र येते करून यावरी पूर्ण समाधी कारण पावायसे वाटत असे मग विष्णूपाशी मने मच्छिंद्रनाथ मेरू पाठारी दाविजे माते म्या समाधी घेतली पूर्वजन्मात तया गोचर करावे अवश्य म्हणून नारायण मेरू पाठारी केले गमन मग दाई समाधी दृष्टी पाहून संतुष्ट झाला मानसी नवनारायणाच्या समाधी 9वी समाधी वासुदेव ऐसा पाहुनी मनोभाव पुन्हा वैकुंठी तसे असो एक संवत्सर वैकुंठनाथ ठेविता झाला प्रीतिवंत मग पाचारवणी उमाकांत नेता झाला कैलासी तेथे एक संवत्सर पर्यंत राहता झाला मच्छिंद्रनाथ स्थिती वृत्ती स्नेह बहुत वाढविले शिवाचे यावरी कोणे एके दिवशी इंद्र येऊनी कैलासाची भावे नमुनी महादेवासी मच्छिंद्रनाथ नेतसे यावरी 3 मास अमरावती राहता झाला युगपती तेथेही अत्यंत वाढवून प्रीती निरोपाते मागतसे तो विधीने नारद पाठवून नेले सत्यलोकाकाराने तेथे षण्मास राहून विधिराज तोसविला या परी सकळ देव नेऊन तेथ घेऊन जाती मच्छिंद्रनाथ एक दिन करुणी तीर्थ सकळ देवाशी तोसविले सुरवर गण गंधर्व किन्नर यक्ष पितृगणादी आर्य दक्ष सकळ करुणी प्रीतीने प्रत्यक्ष तोची एक मिरविला असो 7 वर्षापर्यंत स्वर्गी राहिला मच्छिंद्रनाथ सकळाचा गौरव घेऊन याचित पुसोनिया निघत असे मग सकाळ निघून स्वर्गवासी बोळविती मच्छिंद्राशी उमाने पाहुनी मृत्यूलोकाशी आणून या घातले असो देव गेले स्वस्थानाशी एरीकडे मच्छिंद्र पृथ्वीशी पुन्हा चालला तीर्थाटनाशी खरवया त्यादरे भ्रमण करिता शुद्ध महिषी जाता झाला केकाळ देशी ते परमस्थान पश्चिम देशी वज्रवन पाहिले तव त्या ठाई वज्र भगवती महादैवत प्रताप शक्ती भावे नमोनी अंबिका मूर्ती तीर्थस्नान करीतसे ते 360 कुंडे असती परी उष्णोदकी भरली असती ते पाहुनी परमचित्ती आश्चर्या ते मानितसे आश्चर्य मनात योजनी करती की उष्णोदके कुंडे भरिती तरी तयाची राहणी पुसोनी कोणास आपण कुंडे निर्मावी निर्मोनी परी सर्वाहून परमागळे उष्णोदके जीवन मग सकळ तीर्थ करुणी स्नान भगवती टाया पातला
पाचारुनी तीर्थाच्या पुजाऱ्याशी वृत्तांत पुसला उष्णोदकाशी विचारिता सांगे त्याशी उष्णोदका कारण दे म्हणे पूर्वी वशिष्ठ यज्ञ केला तेव्हा सकळ देव पातले स्नानाला स्नानी निर्मोनी उष्णोदकाला कुंडे केली आपुलाली उष्णोदकी स्नान करिता तात्कालिक निर्मिले झाले सकळीक आपुली नामे आलोलिक कुंडा लागी ठेविली 12 दिवस समस्त राहिले त्या ठायास यज्ञ पावलिया पूर्णतेश सकळ गेले स्वस्थान ती कुंडे अद्यापर्यंत स्थानोसानी आहेत आयशा ऐकून वचनात म्हणे योजिले करावे मग सरस्वती सरिता पात्री जी उचल जागा तया क्षेत्री पाहुणी वाटिका पवित्र नेत्री वरुणी मंत्र जल्पत असे आपा मंत्र उच्चार पूर्ण होताची प्रविष्ट झाले जीवन भोगावतीचे उदक काढून अग्निमंत्र जल्पत असे अग्निमंत्राचा उच्चार होता प्रवाह लागली हुताशन तत्वता तेने करून हुताशन तप्तता पावती झाली ते समय शिव वरदी त्रिशूळ हाती तो बडवूनी टाकीला मै माती तेने करुणी जीवन तप्त कुंडाप्रती मै लागी विराजले भोगावतीचे उत्तम उदक प्रगट होता आलोलिक आपण स्नान करुणी सुचिक करी भगवती माते ते भोगावतीचे उत्तम जीवन अंबिके प्रीती होता स्नान परी मच्छिंद्रा प्रत्यक्ष होऊन बोलती झाली सम्यक म्हणे जीव लागा मच्छिंद्रनाथा धन्य तू प्रतापवंता भोगावती जीवनात ते माते स्नान घातले योगींद्रा तरी येते कमास वस्तीस राहावे सावकाश मग बोळोनी स्वस्त चित्तास तुझ लागी पुढारा अवश्य म्हणून मच्छरनाथ राता झाला मासय तिथ मग रुचल्यास आरती बोले देखते बोलावणी काळ क्रमित असे यावरी कोणी एके दिवशी मच्छिंद्र म्हणे अंबिकेशी वज्राबाई नाम तुझशी काय म्हणून सांग हे माता म्हणे तपोदाना वशिष्ठ करिता झाला हवना ते शक्र पातला असताना या लागी महाराजा तव सभास्थानी सगळं ऋषी बैसले होते महातापसी तो इंद्र पातला देव कटकेशी सभास्थानी बैसला सभेत येता सचिनाथ उत्पन्न पाद दिलेले नाही त्या ते म्हणून क्षोभे अमरनाथ वज्रा लागी प्रेरित असे ते पाहुनी दशरथी राम शक्ती मंत्रे दर्भ निर्मुन सोडता झाला वज्रा कारण बहु तातडी लगबगे मग त्या दर्भी मंत्रयुक्ती मी प्रगट झाले महाभगवती वज्र गिळुनी उदरावती करते झाले ते समय त्यावरती शक्रे राम तो बोलून पूर्ण केला समाधान मग श्रीरामाचे स्तवन करून वज्र पुन्हा मागितले मग तो प्रसन्न होऊन चित्ती वज्र दिले मागुती मग सकळ ऋषी देव मज प्रती नाव आयशे स्थापिले यज्ञ झाला समाप्ती सकळ गेले स्थानाप्रती परी श्रीरामे येऊन ते क्षिती माते स्थापित अद्यापी ती भोगावती ते श्रेष्ठ माझी केली प्राणप्रतिष्ठा तो भोगावतीचे उदक श्रेष्ठ मिळाले होते मजलागी किंवा आता तुझे हाती स्नान पावली भोगावती परी रामाऊनी कृपामूर्ती तू अधिक केली मा रामे नानिले शीतोदके तू नानिले उष्णोदके आणि अखंडित पुण्यश्लोके भोगावती दिल्लीत असो आयशी संवाद युक्ती झाली अंती त्या उभयंता उपरांती मासाची भरती झाली असे नाथ पुसोनी निघाला उत्तर देशी करता गमन अयोध्ये जाता तपोधन 12 वर्ती तीर्थ करुण अयोध्येशी पातला
ती कथा बहुरस होईल ती स्वीकारा पुढल्या अध्याय सदुंडी सुद्धा नारायण वंश मालू सांगे गुरुरूपे स्वस्ती श्री व्यक्ती कथाधार संमत गोरक्ष काव्य मायगार सप्तमाध्याय गोड पुंडलिका वरदे हरिठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम दत्तात्रेय महाराज की जय नवनाथ महाराज की जय।